औरंगाबादला 52 दरवाजाचं शहर म्हणून ओळखलं जातं आणि माझ्या पाठीमागे जे गेट तुम्ही पाहत आहात ते भडकल गेट आहे। वॉर्ड क्रमांक 49 याच भडकल गेटच्या नावाने ओळखला जातो आणि यातली एक विशेषता सांगायची झाली तर एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील याच वॉर्डमध्ये राहतात आणि त्यामुळे एमआयएमचा हा गड अबाधित ठेवण्याचं इम्तियाज जलील यांच्यासमोरचं मोठं आव्हान असणार आहे। एमआयएमच्या अंगणात उभं राहण्याचं धाडस तुम्ही केलंय। इम्तियाज जलील आमदार आहे, इथे त्यांचं हे अंगण आहे म्हणजे, आणि यामध्ये तुम्ही कसं विजयाचं तुमचं गणित आहे? मागे शिवसेना भारतीय जनता पार्टी वेगवेगळे लढले आणि जे एमआयएमना शिवसेनेच्या बाले किल्ल्यात जो झटका त्यांनी दिला तर त्याची झटक्याची परतफेड व्याजासहित या महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये इथं माननीय आमदार इम्तियाज जलील यांचा वार्ड स्वतः ते इथं राहतात आणि यामध्ये भारतीय जनता पार्टीचा विजय निश्चित होणार आहे। $8,500 वोटर संख्या असलेल्या वॉर्डमध्ये तब्बल 5,500 मुस्लिम मतदारांची संख्या आहे। त्यामुळे एमआयएम इथं आपला दावा करतंय, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा मुस्लिम उमेदवारालाच उमेदवारी दिल्यानं इथे ही रंगतदार लढत आपल्याला पाहायला मिळेल। शिवाय भरीप सुद्धा इथे तितकाच ताकदवान आहे आणि इम्तियाज जलील यांच्या अंगणात ही लढाई होत असल्यामुळे या लढाईकडे सगळ्यांचंच लक्ष लागलंय। मात्र भाजपानं इथल्या हिंदू आणि दलित मतांवर विजयाचा दावा केलाय। आमचा आमदार साहेबांचा वाड आहे, आम्हाला इथे काही चिंता नाही, कारण हा आमचा गड आहे, एमआयएमचा गड आहे हा, आणि या ठिकाणी आम्ही 100% निवडणूक जिंकणार आहोत, आम्हाला एवढी खात्री आहे। त्यामुळे आम्हाला याची चिंता नाही। कुणाशी लढाई होईल असं तुम्हाला वाटतं? नाही, आमच्या समोर तर आता कोणीच नाही, तुम्हाला एक सांगतो मी, या ठिकाणी वन साइड इलेक्शन होणार आहे। आमच्या विरोधामध्ये असतील इतर पक्ष, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, कोणी असेल, परंतु आम्हाला त्याची चिंता नाही, कारण या ठिकाणी संपूर्ण एमआयएमचा गड आहे। एमआयएम मधली अंतर्गत बंडाळी गेल्या काही दिवसांपासून चव्हाट्यावर आलेली आपण पाहिलंय आणि काही ठिकाणी मारहाण सुद्धा झाल्याचं चित्र जे आहे ते औरंगाबादकरांनी पाहिलेलं आहे। त्यामुळे एमआयएमच्या आमदार जे आहेत एकमेव इम्तियाज जलील यांच्याच वॉर्डमधून एमआयएमचा उमेदवार पराभूत झाला पाहिजे यासाठी एमआयएम मधलेच लोक कामाला लागलेत अशी चर्चा सुद्धा आहे। आणि शिवाय या वॉर्डमध्ये बाहेरचा उमेदवार एमआयएमनं दिल्यामुळे अंतर्गत नाराजीचा सूर सुद्धा पाहायला मिळतोय। त्यामुळे आता उमेदवारच्या पाठीमागे एमआयएमचे मतदार जे आहेत ते राहतात का, आणि हा जो गड आहे एमआयएमच्या अंगणातली जी लढाई आहे एमआयएम जिंकणार का, हाच खरा प्रश्न आहे। कॅमेरामन मोहम्मद समीसह कृष्णा केंडे, एबीपी माझा, औरंगाबाद।